नमस्कार, आपण पाहत आहात __ न्यूज। अमरावती जिल्ह्यात अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्ती विकास कामांवरून राजकीय वातावरण तापलं आहे। चला आपण या संबंधित सविस्तर बातमी पाहू। मी अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांमधील विकासकामांना दिलेली स्थगिती म्हणजे या समाजाचा विकास रोखण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने VBA आक्रमक पवित्रा घेतला आहे। ही स्थगिती तात्काळ रद्द करून मंजूर कामे पूर्ववत करावीत या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून कारवाई न झाल्यास पालकमंत्र्यांवर अॅट्रॉसिटी दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। नेमकं प्रकरण काय? दिनांक 24 जानेवारी 2026 रोजी पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सन 2025 ते 2026 या वर्षासाठी प्रशासकीय मंजुरी मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्ती विकास योजनेतील कामांना पालकमंत्र्यांनी स्थगिती देण्याचे निर्देश दिले होते। या निर्णयामुळे जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले असून वंचित बहुजन आघाडीने या निर्णयाचा तीव्र निषेध केला आहे। नियमबाह्य निर्णय असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने निवेदनात म्हटले आहे की अनुसूचित जातीच्या विकासासाठीचा निधी त्याच कामांसाठी वापरणे बंधनकारक असताना प्रशासकीय मंजुरी मिळालेल्या कामांना स्थगिती देणे हे शासन नियमांच्या आणि संविधानाच्या तरतुदींच्या विरोधात आहे। तसेच आजही या वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकासकामांची गरज आहे। उपलब्ध निधी आधीच अपुरा असताना मंजूर कामांना खो घालणे म्हणजे मागासवर्गीय वस्त्यांचा विकास थांबवण्याचा पालकमंत्र्यांचा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे। अॅट्रॉसिटी दाखल करण्याचा इशारा युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भोवते यांनी यावेळी तीव्र प्रतिक्रिया दिली। युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भोवते काय म्हटले चला पाहू। हा चुकीचा प्रकार आहे। पालकमंत्री महोदयांना सांगणं आहे की या देशामध्ये लोकशाही आहे, तुमची राजेशाही चालणार नाही। संविधानिक दृष्ट्या दलित वस्तीतले मंजूर कामं, प्रशासकीय मंजुरात असलेले कामं थांबवता येत नाहीत, ते बदल करता येत नाही। हा नियम आहे। हा नियम असताना सुद्धा पालकमंत्री सारख्या व्यक्तीने असा प्रकार करणे गैर आहे, हे असंवैधानिक आहे असं आमचं मत आहे। पूर्ण झाल्या नाही तर सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये पालकमंत्र्यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करू आणि जिल्हा लेवलवर पूर्ण तीव्र आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येईल। ते म्हणाले, प्रशासकीय मंजुरी मिळालेल्या कामांमध्ये अशा प्रकारे बदल करता येत नाही। जर जिल्हाधिकाऱ्यांनी ही स्थगिती उठवली नाही तर पालकमंत्र्यांविरुद्ध अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। निवेदन सादर करताना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राहुल मेश्राम, सागर भोवते, नंदकुमार खंडारे, राहुल भालेराव, विनय बांबोळे, बबलू रामटेके, मनीष खरे, अमोल जवंजाळ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते।